नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2025 एक्झाम झाली, रिस्पॉन्स शीट आले, अंतरिम निकाल लागला होता, पण अंतिम निकाल अजूनपर्यंत लागत नाहीये. तो त्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आपल्या समोर येते. न्यूजपेपरला आलेली बातमी आहे की ज्यामध्ये सांगण्यात आलंय की टीईटीचा निकाल आज 3 फेब्रुवारीला लागणार आहे. मग आता प्रश्न उपस्थित होतो की निकाल जर लागणार असेल तर दोन प्रश्न आहेत. एक पहिला प्रश्न, चुकीच्या प्रश्नांबाबत काय आणि ज्यांना 82 मार्क पडले त्या विद्यार्थ्यांचं काय. थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी नवीन टीईटीची बॅच आपण चालू करतोय. द्रोणा 9.0 बॅच चालू होणार आहे 20 फेब्रुवारीपासून. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत शिक्षक भरतीच्या बॅचेस आमच्या घेतल्या असेल त्यांना 50% ऑफ हा कुपन कोड तुम्ही वापरू शकता. बॅचेस सेपरेट पण अवेलेबल आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातले अवेलेबल आहे. प्लस तुम्हाला जर रेकॉर्ड स्वरूपातली फक्त रेकॉर्ड स्वरूपातली बॅच घ्यायची असेल तर पेपर 1-2 असे दोघं रेकॉर्ड बॅच सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे या फी मध्ये. यामध्ये सुद्धा तुम्हाला डिस्काउंट ऑफर असणार आहे 50%. हा कुपन कोड तुम्ही वापरू शकता. ह्या बॅचेस घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍप आणि बॅचची लिंक दिली, लगेच आपण डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करू शकता. पुढारी वृत्त सेवेने ही बातमी दिली आहे की महाराष्ट्र टीईटी फायनल रिझल्ट, टीईटीचा अंतिम निकाल 3 फेब्रुवारीला उत्तीर्णतेचा टक्का वाढणार. जवळपास 10% जास्त इथे उत्तीर्णतेचा टक्का वाढणार आहे. मागच्या वर्षापर्यंत बघितलं 3 ते 4% रिझल्ट लागत होता. हा निकाल आता नक्कीच 14 ते 15% जाणार आहे. 4,75,000 उमेदवारांनी या एक्झामला फॉर्म भरला होता, एक्झाम दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक शिक्षकांना झाले होते, त्यामुळे इथे संख्या वाढली होती. आता यामध्ये त्यांनी सांगितलं बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीचा अंतरिम निकाल उमेदवारांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. परंतु अंतिम निकाल केव्हा लागणार याबाबत उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता होती. आता हा निकाल मंगळवारी म्हणजे 3 फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहे. त्याबरोबर यंदा निकालाचा टक्का देखील वाढणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेने सूत्रांनी दिलेली आहे. आता त्या सूत्राची पण गरज नाही, निकाल नक्कीच वाढणार आहे. त्यातले दोन महत्त्वाचे मुद्दे होते बघा. विद्यार्थ्यांची मागणी होती की सीडीडी एक्झामच्या पूर्वी टीईटीचा निकाल जाहीर करावा. सीडीडी एक्झाम ही तुमची आता 8 फेब्रुवारीला असणार आहे, 7 आणि 8 त्यापूर्वी जाहीर करावा, जेणेकरून जे शिक्षक जे विद्यार्थी इथे जर पात्र झाले असेल तर त्यांना सीडीडी द्यायची गरज पडणार नाहीये. दुसरा मुद्दा इथे होता की प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न चुकल्यामुळे संबंधित प्रश्नांचा गुण वजा करून उमेदवारांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे निकाल जाहीर करण्याच्या गुणोत्तरात बदल होणार आहे. यात त्यांनी मेन्शन असं पण केलेलं आहे, चुकीचे प्रश्न असतील तर प्रश्न वजा करून उरलेल्या प्रश्नांच्या आगेच तुमचा निकाल लावला जाणार आहे. सो चांगली बातमी आपल्या समोर होते. आज दिवसभरात किंवा संध्याकाळपर्यंत नक्कीच टीईटीचा निकाल लागणार आहे. यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न येतो की पेपरमधील चुकीच्या प्रश्न उत्तर याबाबत काय. तर चुकीच्या प्रश्नांबाबत त्यांनी सांगितलं ते वजा करूनच तुम्हाला सांगितलं जाणार. जसं की तुम्हाला जर एखादा प्रश्न चुकीचा वाटला पेपर 1 मध्ये तर एक प्रश्न वजा करून म्हणजे 149 प्रश्नांवरती 149 मार्कांचे 55% काढण्यात येतील, किंवा 60% काढायचं म्हटलं तर 149 पैकी 149 मार्कांवरती 60% काढले जातील. म्हणजे 150 पैकी जर एक प्रश्न चुकीचा असेल तर तो वजा करून तेवढे मार्क कन्सिडर करूनच तुमचं इथे मार्क विचारात घेतले जातील, लक्षात घ्या. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, 82 मार्कांना पात्र होणार का. तर 82 मार्क ज्या ज्या विद्यार्थ्यांना पडले असेल अशा कॅटेगरीच्या उमेदवारांना इथे पात्र केलं जाणार आहे. या संदर्भात त्यांनी नोटीस पण दिली होती. सो अशा पद्धतीने दोन गोष्टी इथे त्यांनी अधोरेखित पण केलेल्या आहेत की तुमचा निकाल आज लागणार आहे. तुमचा निकाल लावत असताना 82 मार्कांना आम्ही पास करणार, आणि प्लस ज्या प्रश्नांच्या बाबत संदिग्ध आहे किंवा प्रश्न चुकीचे आहे ते वजा करूनच तुमचा निकाल लावला जाणार आहे. सो लवकरच संध्याकाळपर्यंत निकाल तुमच्या हातात लागेल. अतिशय उत्सुकता सगळ्या विद्यार्थ्यांना. पण तत्पूर्वी ज्या ज्या विद्यार्थ्यांना टीईटी पुढची द्यायची असेल त्यांच्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस लॉन्च झाल्या. नवीन बॅच आपली चालू होती 20 फेब्रुवारीपासून. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड पण आहे, आणि फक्त रेकॉर्डेड बॅच सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे. यासाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करू शकता. शंका असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. टीईटीचा निकाल तुमचा काय लागतो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, किंवा आमच्या टीमला नक्की कळवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.